नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेपोजिशन ऑफ OFF बद्दल पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. ऑफ हे एक सिंपल प्रेपोजिशन आहे. इंग्रजी व्याकरणामध्ये ऑफचा उपयोग ॲडजेक्टिव्ह, प्रेपोजिशन किंवा ॲडव्हर्ब अशा 3 प्रकारे करता येतो. इंग्रजीमध्ये ऑफचा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो. ऑफचा पहिला उपयोग आहे पासून दूर किंवा पासून वेगळे या अर्थाने. ऑफचा दुसरा उपयोग बाजूला, जरा थोड्या अंतरावर या अर्थाने आपण करू शकतो. ऑफ म्हणजे पासून दूर किंवा पासून वेगळे. फॉर एक्झाम्पल, द सेकंड हँड फेल ऑफ द क्लॉक. सेकंदाचा काटा घड्याळापासून वेगळा होऊन पडला. फेल ऑफ द क्लॉक म्हणजे घड्याळापासून वेगळा होऊन पडला. तर या ठिकाणी वेगळा होणे, वेगळा होऊन पडला या अर्थाने आपण ऑफ OFF या प्रेपोजिशनचा वापर केला आहे. सेकंड सेंटेन्स आहे अ टायर हॅज कम ऑफ द कार. अ टायर हॅज कम ऑफ द कार. गाडीचे एक चाक गाडीपासून वेगळे झालेले आहे. ऑफ द कार, कम ऑफ द कार म्हणजे गाडीपासून वेगळे झालेले आहे. तर अशा प्रकारे आपण OFF ऑफ चा वापर पासून दूर किंवा पासून वेगळे या अर्थाने करू शकतो. ऑफचा दुसरा अर्थ आहे बाजूला, जरा थोड्या अंतरावर. फॉर एक्झाम्पल, माय स्कूल इज ऑफ द लेक. माझी शाळा तलावापासून थोड्या अंतरावर आहे. ऑफ द लेक म्हणजे तलावापासून थोड्या अंतरावर आहे. सेकंड सेंटेन्स आहे अंदमान अँड निकोबार आयलँड्स आर ऑफ द साऊथ ईस्ट कोस्ट ऑफ इंडिया. अंदमान आणि निकोबार बेटे भारताच्या आग्नेय किनाऱ्यापासून थोड्याच अंतरावर आहे. ऑफ द साऊथ ईस्ट कोस्ट ऑफ इंडिया. आग्नेय किनाऱ्यापासून थोड्याच अंतरावर आहे. तर जेव्हा आपल्याला जरा थोड्या अंतरावर आहे अशा अर्थाने बोलायचं असेल तेव्हा आपण ऑफ OFF या प्रेपोजिशनचा वापर करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑफ OFF या प्रेपोजिशनचा वापर आपण कशा प्रकारे आणि कोणत्या अर्थाने करतो हे पाहिलेलं आहे. तर आपण ऑफचा वापर बाजूला असणे, वेगळे असणे या अर्थाने करतो. त्याची काही सेंटेन्सेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.